हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण आपल्या आवडत्या आणि व्हायरल साडीवरच्या ब्लाऊजचं स्टिचिंग बघणार आहोत. तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप छान अशा पद्धतीने मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तर ही पहा अशा पद्धतीची नैना साडी आहे. मस्त आहे, खूप छान आहे. मला तर खूप जास्त आवडलेली आहे. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली होती आपल्या शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये. तर इथं पहा खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आलेला आहे त्याच्यावरती. तर मी अस्तर घेतलेला आहे. इथं पहा. आता आपल्याला हे अस्तरचं कटिंग करायचं अगोदर, नंतर ब्लाऊजचं कटिंग करायचं. हे ब्लाऊजचं जे डिझाईन आहे ना ती फक्त भाईला येणार आहे आणि बाकी पूर्ण प्लेन येणार आहे ब्लाऊज. तर इथं पहा अशा पद्धतीचा तर खूप सुंदर असा ब्लाऊज आपण ह्या व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत. अगदी पप करणार आहोत भाईला. तर त्याचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण दाखवणार आहे. तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी उंची घेणार आहे. आता हे जे सगळे माप आहेत ना, हे मी माझ्याच मापाचा ब्लाऊज स्टिच करते, कारण ही साडी मीच घेतलेली आहे माझ्यासाठी. सो त्यामुळं तर मी तुम्हाला हे ब्लाऊज कट करून स्टिच करून घालून पण दाखवणार आहे. ह्याच्यावरचे आपले छान छान रील्स पण येणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पाहिलं तुम्ही उंची घेतलेली आहे मी 15 इंच. का तर 14 इंच माझी प्रॉपर ब्लाऊजची उंची असते आणि मी 1 इंच ॲड केलेला आहे शिलाई मार्जिंगसाठी. 14 इंच उंची घेतलेली आहे. शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच. मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि माझं मग ब्लाऊजचं साईज आहे 34 इंच. तर 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिंग आणि अजून थोडं जास्त घेतलेलं आहे, कारण मला ब्लाऊज तब्येत कशी थोडी कमी जास्त होते. तर त्याच्यामुळं मग नंतर मी माया वगैरे ठेवते, जास्त मार्जिंग ठेवते त्याच्यामुळं. तर इथं पहा आता मी पुढचा गळा आखला होता. तर इथं आपल्याला पुढचा गळा न आखता आपल्याला पाठीमागचा पॅटर्न अगोदर कट करून घ्यायचा आहे. तर इथं मी तुम्हाला नंतर दाखवते मागचा गळा पण मार्किंग करून. इथं मी कंबर टाकलेली आहे 7.25 इंच, शिलाई मार्जिंग 2 इंच आणि बॅक साईडचे टक्स 1 इंच. अशा पद्धतीने सगळं टाकून घेतलेलं आहे, मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथं मी मागच्या गळ्याचा आकार देणार आहे आणि मागच्या गळ्याची उंची टाकणार आहे. तर मागच्या गळ्याची उंची आहे ना मैत्रिणींनो, तर इथं मी 10.5 इंच उंची घेतलेली आहे, कारण माझा मागच्या गळ्याची उंची 10 इंच आहे आणि अर्धा इंच शोल्डरला ॲड केलेला आहे. तर सो अशा पद्धतीने तर माझं पूर्ण कटिंग ह्याचं मार्किंग करून झालेलं आहे. आता मी इथं गळ्याला सेफ आत्ताच नाही देणार, मी तुम्हाला दाखवते नंतर, कारण मी याचा गळा मटका गळा करणार आहे आणि अगदी एकदम सिंपल सुंदर आणि खूप छान पद्धतीने करणार आहे. मटक्या गळ्याची पण भरपूर असे सेफ आहेत वेगवेगळे, तर तुम्ही पाहालच पुढं. तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता गळ्याचं मार्किंग करून घेते. इथं पहा थोडासा बोटनेकमध्ये हा सेफ मोडतो, पण खूप छान दिसतो. खूप आता जास्त मटक्या गळा ना, तर हा खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे. मी तुम्हाला प्रत्येक डिझाईन आणि आकार दाखवत असते ब्लाऊजचा व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहिलंच असेल की जास्तीत जास्त हा गळा मी जास्त बनवते, कारण खूप छान दिसतो पाठीमागून. मी तर आज हे ब्लाऊज तुम्हाला मी घालून पण दाखवणार आहे, मी तर मला कळलंच. तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता काय केले, आता पूर्ण 1 मीटर अस्तर घेतलेलं होतं. तर आता त्या कोपऱ्यावरून आपण एक साईडकडून बॅक साईडचा भाग काढलेला आहे, तोच भाग आपण इकडच्या कोपऱ्यापर्यंत ठेवायचा आहे आणि फ्रंट साईडसाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बॅक साईडचं अगोदर. तर तुम्ही पाहिलं कसं मार्किंग केलं मी. आता आपल्याला कोन टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. पुढचा गळा मी 6 इंच घेतलेला आहे आणि आकार देऊन घेतलेला आहे गोल, आणि मुंडा मार्किंग करून घेतला व्यवस्थित. त्याला पण मुंड्याला मी जो मुंडा मागचा आहे ना त्याच्या आतमध्ये 1.5 इंच किंवा अर्धा इंच येऊन पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे. आणि इथं ना हुकाच्या साईडकडून 4.5 इंच वर आलेली आहे मी. त्याच्यावरती मी उंच घेतलेला आहे, टक्स पॉईंट घेतलेला आहे 3.5 ते 4 इंचवर घेऊ शकता. मी तर 4 इंच घेतलेला आहे, उंची भरपूर आहे त्यासाठी. आणि इथं 2 इंच टक्स घेतलेला आहे. 2 इंच टक्स इथं घेतला तर 2 इंच मी पुढं वाढवलेला आहे. अर्धा इंच आपलं इकडं जोडण्यात जाणार आहे मुंड्याच्या साईडने, तर अर्धा इंच मी इकडं सुद्धा पुढं वाढवलेला आहे. इथं पहा अशा पद्धतीने आता मी आकार देऊन घेते कटोरीचा, प्रिन्सच्या कटोरीचा. आपल्याला टक्स पॉईंट काढून आकार देऊन घ्यायचा आहे. आता मी आकार देऊन घेतलेला आहे आणि मी कटिंग पण करून घेणार आहे लगेचच.
तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता कटिंग पण करून घेतलं आहे. पुढचा गळा, मुंडा आणि आपली कटोरी आणि हे साईड पॅटर्न हुकलूकचा, ते आपण सगळं एक वेगवेगळं करून घेणार आहोत. अशा पद्धतीने कट करून घेतलं आहे मी. इथं थोडासा कटोरीला परत आकार येण्यासाठी, टक्स पॉईंट येण्यासाठी अशा पद्धतीने मी थोडंसं कट करून घेतलं. आता इथं आपलं झालं बॅक पॅटर्न झाला, फ्रंट पॅटर्न झाला. तर आता आपल्याला भाई तयार करायची आहे, भाईचं कटिंग करायचं आहे. आता इथं भाईचं कटिंग करण्यासाठी ना अगदी थोडासाच कपडा उरलेला आहे, म्हणजे भाई होते पण थोडासा जे इकडच्या साईडचा कट करून आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर मी आता पहिलं तुम्हाला जॉईंट देऊन दाखवते भाईचं. तरी तुम्ही जॉईंट देऊन घेतलेला आहे. तर पहा अशा पद्धतीने अस्तरला जॉईंट दिलेला आहे. आता आपल्याला जर अस्तर नाही पुरलं तर अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. इथं पहा अशा पद्धतीने आता मी इथे 1 मीटर अस्तर घेतलं होतं, पण भाईला कसं जास्त अस्तर लागतं आणि मला इथं पप भाई बनवायची आहे. त्याच्यामुळे आपण खांद्याच्या साईडने आपण तिथं वाढवणार आहोत 2 ते 3 इंच. त्यासाठी मला जास्त अस्तर लागणार होतं, त्यामुळं मी दोन्ही पण साईडनी सुद्धा जॉईंट दिलेला आहे. आणि वरतीच तर थोडंसं उंच आहे अस्तर, पण साईडनी थोडंसं जॉईंट मला द्यावा लागला. कशासाठी तर मग भाई बरोबर परफेक्ट बसण्यासाठी आपल्याला हे थोडंसं ॲडजस्टमेंट करावी लागते. तर इथं पहा अशा पद्धतीने एक अवयव ठेवून घेतलं. ज्या साईडने आपण अस्तर जोडलेला आहे ना ती मार्जिंगची साईड आतमध्ये गेलं पाहिजे आणि समोरासमोर अस्तर व्यवस्थित वरची एक अवयव ठेवू नये. आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आपली चौथी घडी झाली पाहिजे. इथं पहा अशा पद्धतीने. तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी ना इथं भाईचं मार्किंग करून दाखवलं तुम्हाला. मला भाईनं पूर्ण 10.5 इंचची हवी आहे, कारण माझं हात खूप लांब आहे. म्हणजे कसं 10 इंच 10.5 इंच जशी तो ज्याला आपल्याला लागते तशी मला पूर्ण भाई कोपऱ्यापर्यंत करायची आहे. तर इथं पहा मग अशा पद्धतीने मी 10.5 इंच उंची घेतलेली आहे भाईची. आणि आपण रुंदी आपल्या मनाप्रमाणे ठेवू शकता. आता इथं ना मला इथं 9 इंच जरी रुंदी घेतली ना नॉर्मल भाईला 9 9.5 इंच तरीही चालते. 9.5 इंचची घडी. पण इथं काय करायचं आपल्याला थोडंसं वाढवलेलं असलं तरीही चालेल, कारण आपल्याला पप भाई बनवायची आहे ना. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं वरती गुढे येण्यासाठी आपल्याला भाई नाही व्यवस्थित पुरली पाहिजे म्हणून थोडी एक्स्ट्रा घेतली तरीही चालेल. इथं मुंडा खोली घेतलेली आहे मी 3 इंच आणि 3 इंच मुंडा खोली घेऊन आपल्याला त्याच 3 इंचवर टिक करून आतमध्ये येऊन मार्किंग करायचं आहे 3 इंच. तर इथं पहा 2 ते 2.5 इंच तुम्ही करू शकता. इथं मी 2-2.5 इंच केलेला आहे आणि एक अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे, त्यामुळे मी अर्धा इंच परत ॲड केलेला आहे. आणि अशा पद्धतीने मी मार्कर करून घेतलेला आहे. आणि आता काय करायचं इथं पहा. तर इथं पहा अशा पद्धतीने मग आता हे करून घेतलेलं आहे मी मार्किंग करून घेतले आणि पुढच्या आणि मुंड्याचा आकार आणि मागच्या मुंड्याचा आकार पण देऊन घेतलेला आहे. आता इथं काय करायचं आपल्याला 3 इंच सोडून आहे ना वरती घ्यायचं आहे ना, ते एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ना आपलं तेच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे. तर जे आपण 10.5 इंचची भाई 1 इंच शिलाई मार्किंग करून टाकलेलं होतं तिथं आपण वरती 2.5 ते 3 इंच जसं तुम्हाला कपडा जसा तुम्हाला फुगा हवा आहे ना त्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता. कमीत कमी जास्तीत जास्त 3 इंच तुम्ही वाढवू शकता आणि कमीत कमी 1.5 म्हणजे 2 इंचपर्यंत वाढवू शकता. मग 2.5 ते 3 इंच तुम्ही वाढवू शकता. तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलं. टक्स पॉईंट काढून घेतला, कट मारून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आहे ना मग मी हे पण करून घेतलेलं आहे. जर थोडंसं काही कट असेल भाईला तर इथं मध्ये कट होता तर तिथं पण मी जॉईंट देणार आहे. ते तुम्हाला मी शिवताना सांगेल पुढं. तर इथं पहा. तर आता एकाच साईडनी ही भाई डिझाईन होती तर आपल्याला डबल फोल्ड करून दोन्ही पण भाईचं हे कटिंग करावं लागतं. तर इथं काही पुरणार नाही हे माहिती आहे मला. तर आता काय करायचं आपल्याला आता काय काही ते थोडंसं कट झालेलं होतं ना तर तिथं सुद्धा अस्तर मी जॉईंट करून देणार आहे शिवताना. तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं इथं बघायचं खाली कितपर्यंत डिझाईन आहे ना आपल्याला कितपर्यंत फोल्ड करायचं आहे. तर मला इथं अर्धा इंच फोल्ड करायचं आहे तर मी अर्धा इंचच अस्तर खाली ठेवणार आहे आणि बाकीचं सगळं कट करून घेणार आहे वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी सुद्धा मी सगळं कट करून घेणार आहे. फक्त अर्धा इंच सोडणार आहे खाली. मी तुम्हाला दाखवते इथं पहा अशा पद्धतीने पाहू शकता. आता दोन्ही पण भाग एका साईडने जोडलेले असतात ना ते आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत दोन्ही पण पार्ट. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला इथं ना दोन्ही पण साईडनी ना हे करायचं आहे जॉईंट द्यायचे आहेत. तर इथं आता आपल्याला जॉईंट देण्यासाठी कपडा आपण लगेच नाही काढायचा, नंतर काढायचा, कारण इथं आता ब्लाऊज पीस आहे ना बरोबर मापातच आलेला असतो. त्यासाठी आपल्याला उरतो का नाही मग त्याची काही सांगता नाही येत. 1 मीटर ब्लाऊज पीस आहे याच्यामध्ये. तर आता मग मी म्हटलं पहिलं सगळं
पार्ट आपण कट करून घेऊया. जसं की आपण बॅक पॅट आणि फ्रंटचे 2 पार्ट आपण कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर उरलेलं फॅब्रिक आहे ना ते आपण भाईसाठी जॉईंट देण्यासाठी यूज करणार आहोत, वापरणार आहोत. तर त्यासाठी मग आपण ते नंतर घेऊया. तर मग ती भाई साईडला ठेवून दिली. असं दोन्ही पण एकावर एक व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. बंद बाजू ठेवलेली आहे मी माझ्या साईडनी, तुम्ही पाहू शकता. आणि आता मी कटिंग करून घेतलेलं आहे बॅक पॅटर्नचं अगोदर. तर आपण पहिलं बॅक पॅटर्न कट करून घ्यायचं आहे, कारण फ्रंटला आपण जॉईंट देऊ शकतो. फ्रंट काही दिसणार नाही, जरी नाही उरलं तर जॉईंट देऊ शकतो, पण बॅक साईडला आपण जॉईंट नाही देऊ शकत. त्यासाठी अगोदर आपल्याला बॅक साईड कट करून घ्यायचं आहे. आणि आता फ्रंट साईडला मी कोणचा पार्ट कुठं ॲडजस्ट होते ना ते सुद्धा पाहणार आहे आणि ते सुद्धा कट करून घेणार आहे. तिथं पहा अशा पद्धतीने मी असं ॲडजस्टमेंट केलेलं आहे. आता मी कट करून घेते, कारण आपल्याला ॲडजस्टमेंट करूनच हे सगळे पार्ट आपल्याला कट करावे लागतात. कारण भाई थोडीशी मोठी पण आहे आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं मी उंची पण माझी भरपूर आहे. त्यासाठी मला थोडंसं जास्तच अस्तर लागतं. कारण साईज काही मोठी नाही आहे, फक्त साईज माझी 34 आहे. पण भाई मोठी आहे आणि आपल्याला उंची पण ब्लाऊजची भरपूर अशी घ्यायची असली ना तर थोडंसं आपल्याला फॅब्रिक कमी पडण्याची शक्यता असते. पण काही नाही, जे काही तुकडे वेगवेगळे जोडलेले असतात ना ते आपण जॉईंट देऊन ॲडजस्टमेंट करू शकतो. फक्त बॅक पॅटर्न अगोदर कट करायचं आहे, बाही अगोदर कट करायची आहे. साईडला बाहीची जॉईंट देणार आहोत ना आपण ते. आता हे जॉईंट मी कट करून घेतली. तर पहा उरलेली मी जॉईंट ॲडजस्टमेंट करून घेते. कुठं कोणता जॉईंट बसू शकेल त्याचं मी बघते. आता इथे जॉईंट जरी दिले ना मैत्रिणींनो तरी सुद्धा ते भाईचे जॉईंट आपल्याला अजिबात वरती दिसणार नाहीत किंवा अजिबातच दिसणार नाहीत, कारण ते सगळं मार्जिनमध्ये जाणार आहे. तुम्ही पुढे पहा, तुम्हाला दाखवेलच मी टिचिंगच्या ह्याच्या पुढं मी ज्यावेळेस शिवेल ना ब्लाऊज त्यावेळेस मी आता पुढं तुम्हाला दाखवेल. प्रत्येक गोष्टी मी स्टेपनुसार हळूहळू सांगेल, जेणेकरून तुमच्या पण लक्षात येईल. तर इथं पहा आता मी स्टिचिंग करण्यासाठी घेतलेला आहे ब्लाऊज मशीनवरती. तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी पहिलं काय दाखवते तुम्हाला, फ्रंट साईडचा पूर्ण पार्ट आपण तयार करून घेणार आहोत. तर आपल्याला फ्रंट साईडचा पूर्ण पार्ट तयार करून घ्यायचा. आता इथं आहे ना खूप सुटसुटीत कपडा आहे, त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडं होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता इथं पार्ट खालचं आहे ना आपण पार्ट आहेत ना वेगवेगळे अस्तरचे केले नव्हते ते मी कट करून घेतले व्यवस्थित आणि अशा पद्धतीने आता मी जोडून घेते. पहिलं आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता प्रत्येकालाच अस्तर कसं जोडायचं ते माहिती आहे, पण हे ब्लाऊज मी पूर्ण अगदी कटिंगपासून तर मी पूर्ण स्टिचिंग पूर्ण फिटिंगपर्यंत दाखवणार आहे. त्यासाठी मी पूर्ण पार्ट घेतलेले आहेत, अजिबात काहीही कट नाही केलेलं, सगळं घेतलेलं आहे स्टेप बाय स्टेप, कारण तुमच्या पण लक्षात यावा. आणि जर तुम्हाला इच्छा असेल, तुमच्याकडे मशीन असेल, तर तुम्ही सुद्धा हा ब्लाऊज तुमच्या घरी स्वतःचा ब्लाऊज तुम्ही स्वतः स्टिच करू शकता अशा पद्धतीने. ह्याच्या अगोदर सुद्धा अजून भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत ब्लाऊज कटिंग टिचिंगचे. तुम्ही शिकायचा इंटरेस्ट असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शिकत राहा. अजून बरंच काही नवीन नवीन शिकवणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे शिकण्यासाठी, त्या तुम्हाला मी शिकवणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण जे साड्यांचे फॅशन म्हणजे साड्यांचे व्हिडिओ पण टाकत असतो, जेणेकरून कुठून काही साड्या घेतलेल्या असल्या काय असल्या तर त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तर त्याच्यासाठी ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की नवीन नवीन व्हरायटी आली की नवीन नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. नवीन नवीन डिझाईन साड्या वगैरे ब्लाऊज वगैरे तुम्हाला पाहायला मिळतं. तर ब्लाऊजची प्रत्येक जसं की तुम्ही पाहू शकता, जसं की आता नवीन नवीन मार्केटमध्ये साड्या येत आहेत, नवीन नवीन फॅशनच्या, नवीन नवीन डिझाईनच्या, पार्टीवेअर म्हणा, काठपदर म्हणा, पूर्ण आपलं जे काही आहे ते येत असतं. तर नवीन नवीन आल्याच्या नंतर मी काय करत असते ते घेते आणि स्वतः पण घालून दाखवते तुम्हाला कशी आहे कशी नाही, त्याची क्वालिटी पण मी तुम्हाला सांगत असते त्यामध्ये. आणि ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवत असते की मी कशा पद्धतीने तो ब्लाऊज शिवलेला आहे. मग जर तुम्ही असं पाहून जर केलं माझं, तर मग तुम्हाला सुद्धा काहीतरी म्हणजे तुम्हाला रील्स वगैरे बनवत असताल तुम्ही, तर हे नक्कीच तुमच्याशी फायदेशीर ठरेल. कारण कसं स्वतःच्याकडं मशीन असेल तर स्वतः ब्लाऊज अगदी इझिली स्टिच करू शकता. जास्तच कसं नेहमी पाहून आपल्याला प्रॅक्टिस करून पटकन असं ब्लाऊज स्टिच करता येतं. तर इथं पहा आता मी बोलत अस्तर जोडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आता हे पहा अशा पद्धतीने मी पूर्ण दोन्ही पण पार्टला ना
दोन्ही पण साईडच्या दोन्ही पार्टला आपण अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे. आणि आता कटोरीनं आपल्याला कुठल्या साईडने जोडायचे आहे तुम्ही पाहिलंच आहे. तर इथं पहा अशा पद्धतीने आता कटोरी पण जोडून घेतलेली आहे. कटोरीला डबल टिप मारून घ्यायची आहे. इथं फॅब्रिक आहे ना थोडंसं लूज होतं, जसं की फॅब्रिक खूप असं सिल्कमधलं आहे, म्हणजे जसं की खूप असं सुटसुटीत फॅब्रिक आहे आणि त्यासाठी ना खूप खालीवरी होते. तर थोडंसं ॲडजस्टमेंट करून तुम्ही शिवू शकता, टाचणी लावून अस्तर जॉईन करू शकता. एकदा अस्तर जोडला ना मग काही प्रॉब्लेम नाही. तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी एक दोन्ही पण पार्ट ठेवले आणि खालच्या साईडने आपल्याला पट्टीचं जॉईंट करायची आहे, पट्टी टाकायची आहे. त्यासाठी आपल्याला एक लेवलमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. खाली जे काही खालीवरी झालेले पार्ट असतात ना ते कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या. आणि आता आपल्याला अस्तरची पट्टी जोडून दाब टिप मारून खालच्या साईडली आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. एक जोडून झाली माझी, दुसरी पण जोडून झाली. आता आपण हुकलूक पट्टीसुद्धा जोडणार आहोत. तर हुकलूक पट्टीसाठी आपल्याला कपडा एक्स्ट्राचा घ्यायचा आहे आणि आपल्याला हुक आणि लूक पट्ट्या दोन्ही पण जोडून घ्यायच्या आहेत. तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढं दाखवते. इथं पहा अशा पद्धतीने आता पूर्ण दोन्ही पण आपलं खालच्या साईडने फिनिशिंग झालेलं आहे. आता आपल्याला हुक लूक पट्टी जोडण्यासाठी मी इथं कपडा घेतलेला आहे. इथं कपडा डबल फोल्ड होता म्हणून मी कट करून घेतला. आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला, इथं पहा थोडासा व्हिडिओ मी स्पीडमध्ये केलेला आहे, कारण आहे ना कपडा सुटसुटीत असल्यामुळे थोडासा वेळ मला ब्लाऊज शिवण्यासाठी लागला. नाहीतर मग अदर वे काय होतं की कपडा जर व्यवस्थित असेल, कडक असेल, कॉटन असेल तर मग अगदी इझिली होतं माझं ब्लाऊज शिवून. अगदी पाऊण तासाच्या आतमध्येच माझं ब्लाऊज शिवून होतं, जसं की फक्त 45 मिनिटामध्ये माझं ब्लाऊज शिवून होतं. याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर ते व्हिडिओ पहा तुम्ही. अगदी स्टेपमध्ये खूप सुंदर असं मस्त असं ब्लाऊज शिवून दाखवलेलं आहे मी तुम्हाला. कटिंग आणि स्टिचिंग हे सुद्धा दोन्ही पण मी दाखवलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने आणि खूप इझिली कुणीही शिवू शकेल अशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवते. तर इथं पहा अशा पद्धतीने आता माझं हुक आणि लूक पट्टी दोन्ही पण जॉईन झालेली आहे. आणि आता आपल्याला पूर्ण गळ्याचा सेप पण देऊन घ्यायचा आहे. आता गळ्याचा सेप तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार देऊ शकता. जसं तुम्हाला व्ही करायचा असेल, पानगळा करायचा असेल, तर इथं मला गोलच करायचा होता तर मी तो गोलच आकार दिलेला होता. मी कटिंगमध्ये पण दाखवला आणि आता ह्याच्यामध्ये पण. आता ती पट्ट्या जोडून घेऊन आपल्याला खालच्या बाजूला टाकायचे आहेत, कारण की आपल्याला पायपिंगसाठी इथं कपडा अजिबात उरलेला नाही आहे. आणि जर तुम्हाला इथं गोल्डनची पायपिंग टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण इथं मी गोल्डनची पायपिंग नाही टाकणार. आता मी डायरेक्ट ही पट्टी घेतलेली आहे, अस्तरच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथं डबल फोल्ड करून मी इथं पट्ट्या जॉईंट आहे ना करून डबल फोल्ड करून खालच्या बाजूला टाकणार आहे. इथं पट्ट्या कधी पण आपल्याला ज्यावेळेस पायपिंगला असं किंवा खाली आपल्याला हात शिलाईची पट्टीसाठी टाकायची असतील तरी सुद्धा गळ्याच्या पट्ट्या आपल्याला तिरक्याच कट करायच्या कधी पण, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा छोट्या छोट्या स्टिप मी तुम्हाला सांगत असते, कारण तिरक्या बाजूच्या पट्ट्या जर कट केले आपण ना तरच आपलं फिनिशिंग छान येतं गळ्याचं. तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी दोन्ही पण डबल टिप मारून घेतलेली आहे, दाबटी सुद्धा मारून घेतलेली आहे. आणि आता काय करायचं आपल्या इथं आपलं गळ्याची पट्टी जोडून झालेली आहे, आईची पट्टी जोडून झालेली आहे. तर आपण आता लगेच आय पण बनवून घेऊया. इथं 5 आय मी बनवून घेतलेले आहेत. आता इथं पॉईंट कसे काढायचे मी मागच्या व्हिडिओमध्ये एका सांगितलं होतं, जेणेकरून त्या ब्लाऊजचं स्टिचिंग आणि कटिंग दोन्ही पण एका 45 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे. आणि ब्ल्यू कलरचं मी त्यावरती ब्लाऊज, जांभळा ब्ल्यू असा थोडासा कलर होता, ते ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याची सुद्धा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्याच्या खाली देईल, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ इझिली मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमचं ब्लाऊज स्टिच करू शकता. तरी तर पहा मग अशा पद्धतीने मी आय बनवून घेतले. आय फटाफट बनवून घेतले, कारण की मला एकदम पॉईंट व्यवस्थित माहिती आहे, यासाठी सवय झालेली आहे. आता इथं मी काय केले, पट्टी जोडून घेतलेले इथं बघा खाली अशा पद्धतीने. आता दोन्ही पण साईडने आपल्याला व्यवस्थित पट्ट्या जोडून झालेल्या आहेत, दाबटीप मारून झालेले आहेत, आय बनवून झालेले आहेत. अगदी परफेक्ट असा आपले पुढचा दोन्ही पण भाग तयार झालेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. आणि आपल्या गळासुद्धा पुढचा तुम्ही पाहू शकता खूप छान असा झालेला आहे. मी तुम्हाला एकदा परत दाखवते एक ऑइल ठेवून. इथं पहा अशा पद्धतीने गोल गळा झालेला आहे, खूप छान असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपलं होतं अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं मी पुढे दाखवते तुम्हाला. हे आता दोन्ही पण आपण भाग आहेत ना एक साईडला ठेवून द्यायचे, जेणेकरून आपलं आता पूर्ण झालेलं आहे त्याचं. आणि आता हे बॅक पॅटर्न घेतलेला आहे मी आणि सगळ्या शेवटला भाई घेणार आहे, कारण आपल्याला पब भाई करायची आहे. ते तुम्हाला पद्धतशीर सांगणार आहे पब भाई कशी तयार करायची. इथं पहा अशा पद्धतीने आता मी कट करून घेतलेला आहे बॅक पॅटर्नचा, फक्त अस्तरचा कट करून घेतलेला आहे गळा. आणि फ्रंट साईड आपल्याला सुईची ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हे आपल्याला अस्तर आहे ना त्याच्यावरती ठेवून आहे ना पहिलं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण 1.5 इंच मार्जिन अस्तरचं सोडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे.
इथं पहा अशा पद्धतीने. आता इथं कपडा खूप सुटसुटीत आहे, त्यासाठी काय करायचं आहे, इथं कपडा आहे ना, साडीचा रंगोली सिल्क आहे आणि इथं ब्लाऊजचा थोडासा वेगळा आलेला होता मला वाटतं, त्याच्यामुळं मग हे थोडासा असा इकडं तिकडं सटकते. तसंच साडीचा सुद्धा एकदम असा लूज आहे कपडा आणि मस्त आहे, पण रंगोली सिल्कमध्ये आहे आणि थोडासा सिल्कमध्ये आहे ना, सिल्क असल्यामुळं थोडासा ह्याच्यामध्ये येतो तो सटकतो कपडा शिवताना. तर त्या तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही बिंदास टाचण्या लावून टाकायच्या, चौकडून टाचण्या लावून टाकायच्या. त्याच्या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी टाचण्या कशा लावायच्या आणि कसं ब्लाऊज स्टिच करायचं, गळा कसा तयार करायचा त्याच्यासाठी. आता इथं मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आणि नॉट कट मारून घेतलेलं आहे पहिलं गळ्याला, कारण की गळा एकदम सेपमध्ये उलटा होतो, म्हणजे पलटी करायचा असला ना आपल्याला गळा तर सेपमध्ये होतो. इथं पाहू शकता तुम्ही. तर मी गळा पण पलटी करून घेतला, खालच्या बाजूने पण टिप मारून घेतली आणि गळा आणि कमरेच्या बाजूने आपल्याला इथं दाबटिपा द्यायच्या आहेत दोन्ही पण. आणि आता मी हे करून घेते, इथं पाहू शकता तुम्ही दाबटिपा मारून घेते अशा पद्धतीने. आता मी काय केलं ते दाबटिप मारून घेते. आता दाबटिप मारताना आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे, अस्तर जास्त खाली न जाता वरती न येता, वरचं फॅब्रिक असं इकडं तिकडं गुड्या न पडता व्यवस्थित दाबटिप मारून घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग जरी तुम्हाला लेस नसेल लावायची तरीसुद्धा फिनिशिंग छान येते. आणि जर तुम्हाला लेस लावायची असेल तर अजूनही लुक छानच दिसेल. तर मला इथं लेस लावायची आहे, पण मी लेस कशा कलरची लावणार आहे, मी गोल्डनची लेस नाही लावणार. लेस कशी लावणार आहे ते पण मी तुम्हाला पुढं सांगते, कारण मी आता थंबनेलवरती काय फोटो वगैरे मी जास्त लावणार नाही बॅक पॅटर्नचा, फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये बॅक पॅटर्न पाहायला मिळणार आहे. आणि मी याच्यावरती ना हा ब्लाऊज आणि साडी घातल्याच्या नंतर काही शॉर्ट व्हिडिओसुद्धा काढणार आहे आणि माझ्या इन्स्टालासुद्धा रील्स वगैरेसुद्धा मी काढून ते टाकणार आहे. तर तुम्ही इन्स्टाला जर फॉलो नसेल करत तर तिथं पण मला फॉलो करा आणि मी तुम्हाला इन्स्टाची ID आपल्या व्हिडिओच्या खाली मेन्शन करते आणि मी टाकलेली आहे आपल्या व्हिडिओच्या खाली, तुम्ही पाहू शकता. आता इथं पहा अशा पद्धतीने आता आपण कट करून घेतलेलं आहे पूर्ण उरलेलं फॅब्रिक. तर मी पाहू शकता तुम्ही दाबटिपा देऊन घेतल्या मुंड्याने आणि फिटिंग लेवलनी वरतून सगळं आपण टिपा मारून घेतल्या आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक सगळं कट करून घेतलं आणि आता अशा पद्धतीने आपला तयार झाला. आता इथं मध्ये काढायचं आपल्याला, मध्ये काढून टक्स पॉईंट काढायचे आहेत. जो बॅक पॅटर्नचे टक्स पॉईंट असतात ना ते, तर इथं बॅक साईडचे जे टक्स असतात ना ते आपल्याला काढायचे आहे. ते 4.5 इंच टिक केले, 4 इंच उंचीवर टिक केले आणि मार्किंग करून घेतले. 4.5 इंच टिक केलं, उंचीला 4 इंच आणि रुंदीला 4.5 इंच अशा पद्धतीने करून आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आणि तिरक्या लेवलमध्ये आपल्याला हे करायचं आहे. इथं पहा अशा पद्धतीने आता तिरक्या लेवलमध्ये आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने ठेवायचे, असं घ्यायचे आपल्याला 2 बोटामध्ये पटकन उचलून घ्यायचं, कारण आपलं काय होतं व्यवस्थित फॅब्रिक अस्तरच्या बरोबर जे मेन फॅब्रिक असतं ब्लाऊजचं ते सुद्धा व्यवस्थित येतं. इथं पहा अशा पद्धतीने कुठेही सुटणार नाही, काही नाही, अगदी व्यवस्थित येणार आहे. आणि इथं पहा टक्स पण छान आलेले आहेत. आता आपलं बॅक पॅटर्न तयार झालेला आहे. आता आपण भाई तयार करून घेणार आहोत. आता इथं भाई तयार करण्यासाठी ना मी घेतलेलं आहे, दोन्ही पण भाई समोरासमोर टाकून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि मी आता परत दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ठेवू नये ना जोडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला असं होत नसेल तर टाचणी लावा. आणि अशा पद्धतीने आपण आधी पहिलं बॉटमला भाईच्या दंडघेऱ्याला टिप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने अस्तर उलटी करायचं आहे, म्हणजे अस्तर व्यवस्थित साईडला काढून घ्यायचं आहे. अस्तरवरची दाबटीप द्यायची आहे आपल्याला. मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसवरती आपल्याला दाबटीप नाही द्यायची, नंतर द्यायची आहे. आता पहा अशा पद्धतीने आता जोडून घ्यायचं आणि वरतून आपल्याला दाबटीप ब्लाऊजवरती द्यायचं आहे, दंडघेऱ्यावरती देऊन घ्यायची आहे दाबटीप अशा पद्धतीने. तर पहा पाहू शकता तुम्ही किती पॉईंट आलेला आहे. अगदी जी डिझाईन आहे ना ती बरोबर बॉटमला आलेली आहे दंडघेऱ्याला आपल्या, आणि बाकीचं सगळं आतमध्ये फॅब्रिक गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता आपण साईडनी आणि वरच्या साईडनी सुद्धा आपण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आणि जे मेन फॅब्रिक उरलेलं असतं ना ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथं जोडताना थोडंसं तुम्ही ओढलं तरी चालेल, कारण इथं सुटसुटीत कपडा असल्यामुळे थोडंसं आकसल्याने होतंय. इथं पहा अशा पद्धतीने आता हे जे काही एक्स्ट्राचं आहे ना ते सगळं कट करून टाकलं मी, पाहू शकता तुम्ही. आणि थोडंसं असं ओढलं ना तर ती टीप उसवते आणि व्यवस्थित होते, काही नाही होणार त्याला, कारण ते फक्त आपण अस्तर जॉईन केलेलं असतं.
बाकी अस्तर एकावर एक जोडताना आपल्याला कुठेही ओढाताण होणार नाही आहे. मी तुम्हाला पुढं पाहता आलंच तुम्ही पूर्ण ब्लाऊज ज्यावेळेस आपण स्टिच करतो ना त्यावेळेस काहीच नाही होणार, फक्त अस्तर जोडताना थोडंसं आकसल्याने होतं मशीनवरती, कारण ते सुटसुटीत कपडा असतं त्यामुळे. आता इथं पाहू शकता तुम्ही जे आपण भाईला जॉईंट दिलेले होते ना तर ते तुम्ही पाहू शकता. आता इथं जॉईंट आहेत ना मी पहिले तर देऊन घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी थोडंसं अजून जॉईंट द्यायची गरज आहे, तर थोडंसं मी अजून जॉईंट देत आहे. इथं पहा अशा पद्धतीने हे जॉईंट काय आपल्याला फिटिंगमध्ये वगैरे येणार नाही आहेत, साईडला जाणार आहेत, त्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही ह्याचा. फक्त आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन हवं आहे त्यासाठी आपण हे भाईला जॉईंट आपण देत असतो. कारण जी काही वर्कची डिझाईन असते ना ती पूर्ण फक्त आपल्या वरती भाईपुरतीच आलेली असते, वरती फिटिंगला ती डिझाईन नाही जात, त्यासाठी आपल्याला थोडे जॉईंट द्यावं लागतात. तिथं पहा अशा पद्धतीने माझे दोन्ही पण भाया रेडी झालेल्या आहेत जोडून. अशा पद्धतीने खूप सुंदर अशा झालेल्या आहेत. आणि आता हे भाया काय करायचे आपल्याला फोल्ड करून व्यवस्थित बघायच्या समोरासमोर आकार येतात का. तर इथं पहा खोलगटे आकार म्हणजे पुढच्या मुंड्याचे आकार एकदम बरोबर समोरासमोर आलेले आहेत. आणि आता आपण हे घेतलेलं आहे. आता इथं बॅक पॅटर्नला ना मी लेस लावून घेतलेली आहे. जे फ्लावरची लेस आहे म्हणजे जे फ्लावरचा कलर आहे ना, फ्लावरच्या दोऱ्याची जी एम्ब्रॉयडरी डिझाईन आहे ना भाईवरती, तर तीच मी इथं बॅक पॅटर्नला लेस लावून घेतलेली आहे. कारण त्याचं मग लुक छान दिसेल म्हणून. गोल्डनची नाही लावली कारण गोल्डनची आपण नेहमीच लावतो, पण इथं मी पिंक कलरची लावलेली आहे कारण की त्याच्यावरती पिंक कलरचे फ्लॉवर आहेत, तर खूप सुंदर असं लुक येतं त्यासाठी. तर मग अशा पद्धतीने तर आता हे उरलेले मी कपड्याचे लटकन पण बनवून घेते, टसल्स बनवून घेते. टसल्स बनवून घेतल्याच्या नंतर आता इथं पहा अशा पद्धतीने मी आता ठेवून घेते वरती एकावर एक, जसं आपला पूर्ण दोन्ही पण भाग असते दोन्ही पण साईडचे पुढच्या फ्रंट साईडचे. इथं पहा आता अशा पद्धतीने ठेवून घेतले. जॉईंट करून घेते शोल्डर. आता शोल्डर जॉईंट करताना आपण व्यवस्थित एकावर एक ठेवून आपण शोल्डर जॉईंट करून डबल टिप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता अशा पद्धतीने आपण मुंड्याच्या साईडने ना थोडं थोडं आहे ना वरती आलेला कपडा आपला मागचा मुंडा मोठा असेल तर आपण लगेच कट करून घ्यायचा आहे. मुंड्या जोडून पाहायचा आहे कधी पण. इथं पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं इथं भाईला जोडून घ्यायचं आहे. तर आता भाईला कसं जोडायचं मी तुम्हाला दाखवते. इथं आपण काय केलेलं आहे, इथं पॉईंट काढलेला आहे, तो पॉईंट तिथं ठेवून बघायचा. आणि आपल्याला आता नेहमी आपण भाई कशी करतो, मध्यम पॉईंट काढल्याच्या नंतर मध्य शोल्डरपासूनच सुरुवात करतो. पण आता ही पप भाई असल्यामुळे आपण काय करायचे डायरेक्ट मुंड्याच्या फिटिंग लेवलपासून सुरुवात करायची आहे. म्हणजे त्या कोपऱ्यापासून ते म्हणजे पुढच्या मुंड्याच्या कोपऱ्यापासून ते आपल्याला मागच्या मुंड्याच्या कोपऱ्यापर्यंत भाई जॉईंट करीत यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचं आहे. आता इथं जॉईंट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम पॉईंटला आलेला आहे. जे एक्स्ट्राचा कपडा आपण भाईच्या कटिंगमध्ये पाहिलं तुम्ही, एक्स्ट्राचा कपडा जो घेतलेला होता ना, तो एक्स्ट्राचा कपडा आपल्याला इथं पूर्ण प्लेट द्यायच्या आहेत. तर इथं प्लेट कशा द्यायच्या, तर आपण शोल्डरपर्यंत जितका काही प्लेट पडतील, जसं की कट आपण मारलेला आहे तिथपर्यंत आपल्याला शोल्डर आपल्या बाजूने घ्यायचे आहेत, शोल्डरच्या बाजूने. तर तशा प्लेटा घ्यायच्या आहेत. आणि इकडून सुद्धा आपल्याला काय करायचे तशाच सेम प्लेटा टाकायच्यात, फक्त त्याची तोंड आहेत ना शोल्डरच्या बाजूला करायचे. जसं की समोरासमोर प्लेटाचे तोंड आहेत ना समोरासमोर आले पाहिजे. आणि प्लेट अगदी छोट्या छोट्या टाकायच्या आहेत. इथं पहा अशा पद्धतीने तोंड पण पाहू शकता तुम्ही कसे आलेले आहेत, कारण की पप आहे ना एक नंबर येतो, तुम्ही पाहू शकता खूप सुंदर येतो त्याच्यासाठी. आणि तर आपल्याला परत अशी डबल टिप मारून घ्यायची आहे. आणि अशी छोट्या छोट्या ट्रिक्स छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते, तर व्हिडिओ प्लीज कंटिन्यू बघत जा. खरंच सांगते मी, कारण की एक व्हिडिओ बनवायला मला अख्खा दिवस जातो. त्याचं कटिंग स्टिचिंग व्हिडिओ बनवणं थंबनेल बनवणं खूप वेळ जातो. ते सगळं मी तुमच्यासाठीच करते मैत्रिणींनो. तर प्लीज तुम्ही असे ब्लाऊज शिकण्यासाठी ना वेळ द्या, रिपीट व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल गोष्टी. नंतर इथं पहा अशा पद्धतीने आता परत आपल्याला जसं आपण पहिली भाई जोडलेली आहे ना तशीच आपल्याला दुसरी पण भाई जोडायची आहे. इथं पाहू शकता तुम्ही. आता जे काही मी मार्किंग केलेलं होतं ना पुढच्या मुंड्याचं, ते सुद्धा अगदी समोरासमोर येत आहे. आणि ते मार्किंग केलेलं आपल्याला पुढच्या मुंड्याचं आहे, तर ते आपल्याला व्यवस्थित करून भाई जोडून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही तशाच सेम प्लेटा केलेल्या आहेत मी. अगदी छोट्या प्लेट आपल्याला द्यायच्या आहेत. आणि फक्त तेवढ्याच हिच्यावर द्यायच्या आहेत. फक्त शोल्डरपासून आपलं पुढच्या साईडनी 1 इंच किंवा मागच्या साईडनी 1 इंच अशा 2च इंचवर आपल्याला प्लेटा द्यायच्या आहेत, जास्त काही द्यायच्या नाही आहेत. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता मी तो दोरा तुटला, मी दोरा वळून घेते आणि परत मी डबल टिप देऊन घेणार आहे भाईला. कारण आपण प्रत्येक वेळी डबल टिप दिली तरच आपलं ब्लाऊज टिकतं. आणि आता तुम्हाला काय होतं की टाईट झालं ब्लाऊज की उसळून जातं एक टिपमुळं. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला आपल्याला डबल टिपा द्यायच्या शिकायचं आहे.
इथं पहा अशा पद्धतीने. आता तुम्ही पाहू शकता पप किती सुंदर आलेला आहे. भाईचा पप आहे ना एकच नंबर आलेला आहे. पाहू शकता प्लेटा किती सुंदर आलेल्या आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर एकदम परफेक्ट असा तुमचा ब्लाऊज येणार आहे आणि अगदी डिझायनर ब्लाऊज बनणार आहे. तर इथं पहा अशा पद्धतीचा. आता इथं मी फिटिंगसाठी बघते कुठे जास्त होते का काय. आता जिथून आपल्याला आयपट्टी बनवलेली असती ना आपण जे आई बनवून लावण्यासाठी, तिथून एक साईडनी थोडंसं अर्धा इंच वाढतं, तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे कमरेच्या साईडनी, जेणेकरून कमी मागं कमी पुढे जास्त असं होणार नाही. आणि एक ऑयोग ठेवून येईन आपल्याला फ्रंट साईडनी पहिल्यांदा टिप मारून घ्यायची आहे आणि नंतर बॅक साईडनी म्हणजे म्हणजे पहिल्यांदा सुईचं काय करायचं, सुईचं ठेवूनच आपल्याला टिप मारायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही पण साईडनी सुईच्या बाजूनीच आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आता इथं थोडंसं जास्त वाटलं एखादा मुंडा तर एक खालीवरी होत असेल तर इथं थोडंसं टिप मारून घ्यायची 1/2 इंच आणि बरोबर करून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि आपल्याला सुईच्याच बाजूनी दोन्ही पण साईडनी टिपा मारून घ्यायच्यात, एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं, अगदी 1/2 इंच मार्जिन ठेवायचे. आणि इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथं मी फोल्ड केलेला आहे अशा पद्धतीने. आता इथं फोल्ड केल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. अर्धा इंचवर तुम्ही टिप मारू शकता. व्यवस्थित करून घ्यायचे, खाली कपडा वगैरे कुठं गुढी वगैरे पडली नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं पाहूनच करायचं. एकदा सवय लागली ना मग नंतर रेग्युलर तुम्ही व्यवस्थित करू शकता. इथं पहा आता आम्हाला सवय लागलेली आहे त्यामुळे रेग्युलर व्यवस्थितच होतं, काही कुठेही गडबड होत नाही. सो अशा पद्धतीने आता मी मापं टाकणार आहे. तर मापं माझे 7.25 इंच कंबर टाकणार आहे, 7.25 इंच दोन्ही पण साईडनी, कारण 7.25चा चौथा भाग होतो 31 इंच. पहा अशा पद्धतीने आता 5-5 इंच दंडघेर टाकलेला आहे. छातीत 8.5 इंच टाकलेले आहे, दंडघेर 10 आहे, 5 टाकलेला आहे. छाती 8.5 34 इंच साईज आहे, 8.5 इंच चौथा भाग टाकलेला आहे छातीचा. अशा पद्धतीने मापं टाकून घेतलेले आहेत. आणि आपल्याला कोणचा पण नाही ना चौथा भागच काढायचा असतो, कमरेचा सुद्धा चौथा भाग काढायचा असतो, छातीचा पण चौथा भाग काढायचा असतो. फक्त दंडघेराचा आपल्याला दुसरा भाग काढावा लागतो. तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी टिपा मारून घेते, फिटिंग टाकून घेते. आता पहिली टिप आहे ना आपण जी मार्किंग केलेलं होतं ना टेपनी, अगदी सरळ मार्किंग केलेलं होतं, तर सरळच टिप आली पाहिजे तुमची सुद्धा. आणि जर तुम्ही असं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण माझ्याच पद्धतीने केलं ना तर तुमच्या अशा टिपा येणार, एकदम फिटिंगच्या टिपा आहेत ना एकदम सरळ लेवलमध्ये येणार आहेत. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपली पहिली टिप दिल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, तिथून पुढे आपल्याला 4-5 तुम्हाला जेवढ्या हव्या असतील तेवढ्या तुम्ही टिपा देऊ शकता. शक्यतो कमीत कमी जास्तीत जास्त आपल्याला 4 टिपा द्यायच्या आहेत आणि जास्तीत जास्त 5 टिपा द्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला 1.5 इंचावरती 1.5 इंच अंतर सोडून आपल्याला त्या टिपा देऊन घ्यायच्या आहेत, जेणेकरून काय होतं की व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज जरी फिटिंग झालं तरी कस्टमर अगदी वेगवेगळ्या टिपा असतील म्हणजे टिपांमध्ये अंतर असेल फिटिंगच्या, तर व्यवस्थित असं ते उसून पण घालू शकतात. पण इथं व्यवस्थित माझी फिटिंग बसते, उसवायची वगैरे काही गरज पडत नाही. इथं पहा अशा पद्धतीने आता मी तुम्हाला दाखवते. जो आपण भाईला जॉईंट दिलेले होते ना ते जॉईंट कुठे दिसतात का, तर फक्त खाली इथं पहा फिटिंगच्या लेवलमध्ये फिटिंगच्या मार्जिनमध्ये गेलेले आहेत. मी दोन्ही पण साईडने दाखवलं तुम्हाला आणि मी अशी पूर्ण व्यवस्थित करून दाखवते तुम्हाला ब्लाऊज. तर पाहू शकता तुम्ही कसला सुंदर आणि कसला भारी ब्लाऊज झालेला आहे. तर पहा पप पण पाहू शकता किती छान असा भाईला आलेला आहे. मी तुम्हाला त्याच्या आतमध्ये कप घालून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण जो छातीचा पप आहे ना तो कसा येतोय, कारण एकदम व्यवस्थित आपला पप येतो, टक्स पॉईंट येतो. इथं पहा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित आपले घातल्याच्या नंतर अगदी परफेक्ट असा ब्लाऊज बसते. पहा पप पण वरती ते भाईचा खांद्यावरती एकदम पप व्यवस्थित येतो, छातीसुद्धा व्यवस्थित आपली बसते. इथं पहा मटका गळ्यात पाठीमागचा ही अशा पद्धतीचा आहे. खूप सुंदर असा लेस लावलेला आहे, नॉट लावलेले आहे, टसल्स केलेले आहेत. भाईला सुद्धा एकदम परफेक्ट असा बसलेला आहे, खूप छान असा बसलेला आहे ब्लाऊज, खूप सुंदर असा बसलेला आहे. परफेक्ट असा फिटिंगला बसणार आहे ब्लाऊज, खूप सुंदर असा स्टिच झालेला आहे. आणि जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा.
कारण खूप वेळ गेला हा व्हिडिओ बनवण्यासाठी माझा. तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.